नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, आर्या किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण स्वीट कॉर्न मसाला ही रेसिपी कशी बनवणार आहोत ते पाहणार आहोत। ही रेसिपी लहान मुले आवडीने खातात। त्यासाठी स्वीट कॉर्न या रेसिपीसाठी काय साहित्य लागणार आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे। आपण 2 वाटी स्वीट कॉर्न घेतलेला आहे, थोडंसं चाट मसाला घेतला आहे, अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे, अर्धी वाटी, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। त्याला आपण सुरू करूया आपली रेसिपी। स्वीट कॉर्न हे धुवून घेऊ। स्वीट कॉर्न म्हणजेच मक्याचे कणीस। हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आपले धुवून झालेलं आहे। त्यानंतर आपण गॅस चालू करून घेऊ। कुकर मध्ये आपण हे शिजवून घेणार आहोत, एक शिट्टी करून। हे शिजायला टाकणार आहे मी। जास्त नाही शिजवायचं आपल्याला, एका शिट्टीमध्ये शिजवून काढायचं। थोडंसं पाणी टाकणार आहे, अर्धी वाटी पाणी आहे। थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण आपल्याला मीठ नंतर पण टाकायचंय। आपण लावून घेणार आहे आणि एका शिट्टीमध्ये काढून घेणार लगेच। आता आपली एक शिट्टी झालेली आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊ, कुकर खाली उतरून घेऊ, कुकरची वाफ काढून घेऊ। वाफ आपले स्वीट कॉर्न हे शिजलेले आहेत बऱ्यापैकी, जास्त शिजवायचं नाहीये। आपण आता एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत। अतिशय कमी साहित्यामध्ये रेसिपी आहे, लहान मुलांना खूप आवडते, आवडीने खातात ते। आपण आता एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये काय काय साहित्य टाकणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। थोडंसं थंड होऊ देऊ। चला आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकणार आहोत। थोडंसं लाल मिरची पावडर आहे, जास्त पण तिखट नाही करायचं। तिखट हे तुमच्या आवडीनुसार करून तुम्ही शकता। थोडासा चाट मसाला आहे, त्यात काळी मिरी पावडर पण टाकतात। असेल तर तुमच्याकडे अवेलेबल तुम्ही टाकू शकता, नसेल तर स्किप करू शकता। अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे, पूर्ण लिंबू नाही टाकायचं, अर्धाच टाकायचं। थोडंसं जर करायचं असेल तर 2 वाट्या। मीठ हे आपण आधीच टाकलं होतं शिजताना थोडंसं, त्यामध्ये थोडंसं चवीनुसार टाकायचे, लय नाही टाकायचं, मीठ थोडंच टाकायचं। हे सगळं एकत्र करून घेणार आहोत। थंडीमध्ये खूप छान असतं खायला आणि गरम गरमच खायचं असतं। तसे तुम्ही टाइमपास म्हणून घरात सुद्धा खाऊ शकता।
पूर्ण आपण एकत्र करून घेतलेलं आहे. त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. ही झाली आहे आपली रेसिपी तयार. अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये आपली रेसिपी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.